पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडत असतानाच आधी मुख्य गाभाऱ्यामध्ये मंत्रोच्चार झाला आणि तो ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने इथे देश विदेशातलेही पाहुणे उपस्थित आहेत। मुख्य मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर अशा पद्धतीनं ध्वजारोहण केलं जातं। मंदिरावर मोठा ध्वज लावला जातो आणि त्याचंच महत्त्वाचं हे प्रतीक आणि त्यानिमित्तच राम मंदिरावर हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय। त्याआधी मंत्रोच्चार करण्यात आलेत। सर्वात उंच असा हा ध्वज असेल। धर्मध्वज हा आणि त्यावर कोवदार वृक्ष आणि ओम अंकित आहे। धर्मध्वज हा धर्म, विजय, स्थैर्य, परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक मानला जातो आणि याच धर्मध्वजारोहण सोहळ्याला आज अनेक पाहुणे मंडळी इथे राम मंदिर परिसरात उपस्थित आहेत। सरसंघचालक मोहन भागवतही या सोहळ्याला उपस्थित आहेत। कोविदार वृक्ष आणि ओम या धर्मध्वजावर अंकित आहे। विजयाचं प्रतीक, संस्कृतीचं प्रतीक असा हा धर्मध्वज मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर मंदिरावर आज लावला जातो। जिस स्तर पर आपकी कुर्सियां लगी हैं उस भूतल से 191 फीट ऊपर तर या सोहळ्यानिमित्तानं अयोध्या नगरीत उत्साहाचं वातावरण आहे। ज्यावेळेला राम लल्लांचं आगमन अयोध्या नगरीत झालं, अगदी तशीच काहीशी आजही दृश्य अयोध्या नगरीत दिसतात। आजही अयोध्या नगरी फुलांनी सजली आहे, नटली आहे आणि ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले त्यावेळेला त्यांच्या रोड शोचं आयोजन केलं होतं। याला राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुलांचा वर्षाव या सगळ्या रामभक्तांनी नागरिकांनी केला आणि त्यानंतर मोदी ज्यावेळेला मंदिरात पोहोचले त्यावेळेला त्यांनी राम दरबारातल्या सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मुख्य मंदिरात ते पोहोचले आणि तिथे मंत्रोच्चारात पूजा अर्चा करण्यात आली आणि आता ध्वजारोहण सोहळा संपन्न होतो। या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहुण्यांची इथे झाली आहे। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आली आहे। तर दुसरीकडे अयोध्या नगरी फुलांनी सजली। आज पुन्हा एकदा मोठ्या सोहळ्याची साक्षीदार, या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार अयोध्या नगरी होती। रामराज्य, सांस्कृतिक एकात्मता आणि धार्मिक आस्था यांचा संदेश म्हणजेच हा धर्मध्वज।